वेलकम स्टुडंट. 6th स्टँडर्डचा जो न्यू सिलॅबस आहे, नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वीचा जो बदललेला आहे, तर त्याच्यामध्ये विषय आहे मराठी. इंग्लिश मीडियमसाठी जे मराठीचं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये जी 4थी कविता आहे, तर आम्ही महाराष्ट्र कन्या. तर ही महाराष्ट्र कन्या जी कविता आहे, तर ती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजावून घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा कवयित्री जी आहे, ज्यांनी ही कविता लिहिली, त्या कवयित्रींची ओळख आपण करून घेऊया. त्यांचं नाव आहे पद्मा गोळे, की ज्यांचा जन्म 1913चा आहे आणि मृत्यू 1998. तर त्यांचा परिचय काय? तर पद्मा गोळे या मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री आहेत आणि कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. लेखिका आहेत त्या आणि नाटककार सुद्धा, म्हणजे अनेक नाटक सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. तर त्यांचे कविता संग्रह, प्रमुख साहित्य कृती म्हणजे त्यांनी काय काय लिहिलेलं आहे, तर कविता संग्रह आहेत त्यांचे आकाशवेडी, श्रावणमेघ, निहार, स्वप्नजा. तर ह्या त्यांच्या कविता आहेत. नाटिका कुठल्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या? स्वप्न व रायगडावरील एक पात्र या त्यांच्या नाटिका प्रसिद्ध आहेत. कादंबरी म्हणाल तर वाळवंटातील वाट ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. तर आत्ता जी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये कविता दिलेली आहे, तर ती प्रस्तुत कविता ही आम्ही महाराष्ट्र कन्या ही कविता जी आहे, प्रस्तुत कविता, दिलेली कविता, ती त्यांच्या आकाशवेडी या काव्यसंग्रहातनं घेण्यात आलेली आहे. म्हणजे त्या काव्यसंग्रह म्हणजे त्यात अनेक कविता आहेत, तर त्यातली एक कविता महाराष्ट्र कन्या ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर प्रस्तावना नेमकं काय आहे कवितेत ते आधी समजावून घेऊया. आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेमध्ये महाराष्ट्रातील मुलींच्या, म्हणजे महाराष्ट्र कन्या म्हणजे महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत, त्यांच्या मनातील आपल्या मातृभूमीबद्दलच्या, जी आपली मातृभूमी आहे ही महाराष्ट्र भूमी आहे, आणि मातृभाषेबद्दलचा म्हणजे मराठीबद्दलचा जाज्वल्य अभिमान व्यक्त झाला आहे. म्हणजे मनामध्ये जो प्रचंड अभिमान आहे मराठी मुलींना आपल्या मराठी भाषेचा आणि मातृभूमीचा, तर त्याचा अभिमान काय करण्यात आलेला आहे, या कवितेतनं व्यक्त करण्यात आलेला आहे. स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटणाऱ्या आपल्या महाराष्ट्र भूमीचे आणि माय मराठी भाषेचे गौरव गाण या कवितेत करण्यात आलेला आहे. म्हणजे आपली भूमी स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ आहे महाराष्ट्र भूमी, आणि भाषा सुद्धा आपली समृद्ध आहे. तर त्याचं कौतुक या कवयित्रीनं केलेलं आहे. महाराष्ट्राला भक्तीची आणि शक्तीची मोठी परंपरा आहे. म्हणजे महाराष्ट्र धार्मिकही आहे आणि सशक्तही आहे, सक्षम आहे. हे सांगताना संत मुक्ताबाई, संत जनाबाई, राजाबाई, राजमाता जिजाबाई, माफ करा, राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या आदर्शांचा उल्लेख करून मुलांच्या मनामध्ये देशप्रेम आणि शौर्यप्रेम जागवण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केलेला आहे. आता एक एक ओळी बघूया. कडवं एक, त्यातलं पहिलं कडवं बघूया. आम्ही महाराष्ट्र कन्या, माय मराठी आमुची, स्वर्गाहुनी आम्हाला माय मराठी भूमीची. तर याचा अर्थ काय? तर आम्ही या महाराष्ट्र भूमीच्या कन्या, कन्या म्हणजे मुली आहोत, आणि महाराष्ट्र ही आमची मातृभाषा आहे, मायबोली आहे. म्हणजे आम्ही मराठी बोलतो महाराष्ट्रात. आम्हा महाराष्ट्र कन्यांना या मराठी भूमीची, ही जी आपली महाराष्ट्राची भूमी आहे, महाराष्ट्र कन्यांना मराठी भूमी आहे आणि भाषेची माया, माया म्हणजे प्रेम, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि प्रिय वाटते. म्हणजे लोकांना वाटतं की चांगलं कर्म करून स्वर्ग मिळावा आपल्याला, जिथे सगळ्या सुखाच्या सुविधा असतील, तर त्या स्वर्गापेक्षाही आम्हाला आमची महाराष्ट्र भूमी जी आहे, तर ती महत्वाची वाटते. कडवे दुसरं आहे, काळा सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे शिखर, कृष्णा भीमा मागोदो संगे, आहे आमुचे माहेर. तर याचा अर्थ काय? तर सह्याद्रीचा काळा पाषाण म्हणजे कडा, सह्याद्रीचा कडा जो आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारं कळसुबाई शिखर आहे, आणि कृष्णा, भीमा, गोदावरी यांसारख्या पवित्र नद्या ज्या भूमीवरून वाहतात, ते आमचे माहेर आहे. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र हे आमच्या हक्काचं आणि प्रेमाचं घर आहे, असं या ओळीतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता पुढे आहे, मुक्ता जना जागविती, भोळ्या भक्तीने पहाटे, जिजा लक्ष्मी शिकविती आम्हा स्वातंत्र्याची गीते. तर महाराष्ट्राला भक्ती आणि शक्तीची मोठी परंपरा आहे. म्हणजे महाराष्ट्र धार्मिक पण आहे आणि सशक्त पण आहे. तर संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांनी आपल्या निष्पाप म्हणजे कुठलंही पाप न केलेल्या निष्पाप भोळ्या भक्तीने या महाराष्ट्राची पहाट म्हणजे लोकजागृती जागवली आहे. इथं पहाट हा शब्द कुठल्या अर्थाने घेतलाय? लोकजागृती. म्हणजे पहाट जागवली आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण केलेली आहे. तर दुसरीकडे राजमाता जिजाबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आम्हाला पारतंत्र्याविरुद्ध लढून स्वातंत्र्याची गीते, म्हणजे ज्यावेळी मुघलांचा असेल, इंग्रजांच्या ताब्यात असेल,
तर त्यातून सुटका करण्यासाठी म्हणजे त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो. आपला देश स्वतंत्र नव्हता. तर त्यांनी लढण्यासाठी आपल्याला प्रेरित केलेलं आहे. आणि स्वातंत्र्य गीते, शौर्य आणि पराक्रम आपल्याला शिकवलेला आहे. पुढे आहे, पुढच्या ओळी आहेत. म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी करू हातांचाही ढाल बाळ बांधून या पाठी. तर जरी आम्हाला जाईच्या नाजूक कळ्यांसारखा जरी आम्ही वरून म्हणजे वरवर आम्ही जाईच्या नाजूक कळ्यांसारखा सुकुमार दिसत असलो तरी जेव्हा मातृभूमीवर संकट येईल, तेव्हा आम्ही पाठीवर बाळ बांधून शत्रूशी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई सारखे शौर्य दाखवू. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही हातांची ढाल करायलाही मागे पुढे बघणार नाही. तर लढण्यासाठी म्हणजे जेव्हा या राष्ट्रावर संकट येईल, महाराष्ट्रावर, तर तेव्हा आम्ही काय करू, शत्रूशी लढण्यासाठी सज्ज असू. ओके. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी प्राण तळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. तर संपूर्ण भारताची सेवा करणे हाच मराठमोळ्या मुलींचा बाणा म्हणजे निश्चय ठरवलंय की संपूर्ण भारताची सेवा करणं. आपल्या देशासाठी आणि देशबांधवांसाठी वेळ प्रसंगी आम्ही आमचे प्राण तळ हातावर घेऊ म्हणजे जीवाची पर्वा न करता लढू. रणांगणात उतरायला आम्ही सदैव तयार आहोत. तर अशा प्रकारे ही कविता इथे संपते. तर पुढील व्हिडिओमध्ये त्याचा जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय बघूया. त्याच्याच बरोबर काही शब्द आहेत. तर तर तेही पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघूया, शब्द आणि मग स्वाध्याय वगैरे सगळे. तर इथे अर्थ तुम्हाला स्पष्ट करून दिलेला आहे मी. ओके. तर पुढील व्हिडिओमध्ये स्वाध्याय बघूया आपण.